अहिल्यानगर शहरातील नालेगाव म्युनिसिपल कॉलनीमधील दिल्ली गेट परिसरात आज 24 जुलैला सायंकाळी 2 गटात भीषण तुफान राडा झाला। अहिल्यानगर शहरातील नालेगाव म्युनिसिपल कॉलनीमधील दिल्ली गेट परिसरात आज सायंकाळी झालेल्या या घटनेत लक्ष्मी आईच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर गाड्या लावण्यावरून चव्हाण कुटुंबियांनी पवार कुटुंबियांवर हल्ला चढवला। या हल्ल्यात आदर्श सोळुंके, सनी भुजबळ आणि संगीता पवार हे तिघे धारदार शस्त्रांनी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दुसरीकडे चव्हाण गटातील काही सदस्यांना किरकोळ दुखापती झाल्याचं समजतंय। दरम्यान पवार कुटुंबियांच्या वतीनं जितेंद्र चव्हाण, रोहन चव्हाण, नीलम चव्हाण, आशिष हंस, गौरी चव्हाण आणि रुक्मिणी चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। संगीता पवार यांनी माध्यमांशी बोलताना चव्हाण कुटुंबियांनी आज केलेल्या हल्ल्याबाबत सविस्तर माहिती दिली। नाव सांगून सुरुवात करा, काय घटना झाली होती? मी संगीता दीपक पवार, राहणार अहिल्यानगर नालेगाव। 2 दिवसापूर्वी माझी यात्रेचा कार्यक्रम असल्यामुळे आमचे शेजारचे रोहन चव्हाण, जितू चव्हाण, आशिष हंस यांच्या कायम आमच्याशी वाद घालतात, माझ्या मुलांशी वाद घालतात, चुकीच्या कंप्लेंटी देतात, वारंवार काही पण काढून कंप्लेंट देतात मुलांच्या नावची आणि जीवे मारण्याची धमकी देतात। आज पण त्यांनी तेच केलं। माझ्या पोराच्या डोक्यात रॉड टाकायला गेले, माझ्या डोक्यात पडला। माझ्या मुलाचे मित्र आहेत, त्यांच्या डोक्यात तलवार टाकायला गेले तर त्यांच्या पाठीत घुसली। ते वारंवार असे काही ना काही कारस्थान करत असतात। त्याची बायको गौरी चव्हाण तिने माझ्या पाठीत लाथ घातली आणि बुक्क्या मारल्या। आता मागणी काय आहे तुमची प्रशासनाला? प्रशासनाला एवढीच मागणी की मी एक विधवा बाई आहे, माझ्या मागे फक्त माझे आधार म्हणून माझे दोन्ही मुलंच आहेत, त्यांचं रक्षण करावा। आतापर्यंत तुम्ही चौकशी करून बघा, जितू चव्हाण, रोहन चव्हाण यांनी किती खोट्या नाट्या माझ्या मुलांच्या नावे केस केलेले आहेत। त्यांचं फक्त एवढंच म्हणणं आहे की माझ्या मुलांना तडीपार करण्यात यावे किंवा जीवे मारण्यात यावे। मागच्या वेळेस पण जितू चव्हाणांनी मला धमकी दिली होती की तुझ्या पोरांच्या ढुंगात गोळ्या घालीन म्हणून, तुझ्या पोरांना कोण वाचवतो बघतो मी आज पळत गेले। त्यांनी माझ्या पोराच्या डोक्यात रॉड टाकायचं तर माझ्या डोक्यात टाकलंय। मला खूप चक्कर येते बघा। प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।